जय जय रघुवीर समर्थ. श्लोक. जया नावडे नाम त्याय मची जाची, विकल्पे उठे त्या नरकची चीची. म्हणून अति आदरे नाम घ्यावे, मुखी बोलता दोष जाती स्वभावे. अर्थ. नामस्मरण हे माणसाला कठीण प्रसंगी बळ देते, उचलून धरते. पण ज्याला नाम आवडत नाही त्याला जीवनातील अतीव दुःख, यमयातना भोगाव्या लागतात. अशा परिस्थितीत नामस्मरण याविषयी याचा आधार घेण्याऐवजी जो नामाविषयी सतत शंका घेत तर्क-कुतर्क करत बसतो तो जीवनाला नरकच बनवतो. म्हणूनच अतिशय आदरपूर्वक नाम घ्यावे. नाम मुखाने घेतल्यास दोष हळूहळू आपोआपच निघून जातात, असा अर्थ या श्लोकामधून श्री समर्थ संत रामदास स्वामी सांगतात. ते म्हणतात की नामस्मरण हे माणसाला कठीण प्रसंगी बळ देते, ते आपल्याला या संकटातून तारून नेते. ज्याला नाम आवडत नाही तो जीवनामध्ये अतीव दुःख, यातना सहन करतो, त्याला दुःख भोगावे लागते. म्हणून त्याने नामस्मरणाचा आधार घ्यावा, देवाचे आठवण करावी, नामस्मरण करावे आणि नामाविषयी अजिबात शंका घेऊ नये, असा अर्थ या श्लोकामधून श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात. म्हणून आपण सदैव नामस्मरण करावे, मुखाने रामनाम घ्यावे, आपल्या परमेश्वराचे भजन कीर्तन करावे. जर तुम्ही असे केले तर तुमच्यामध्ये असलेले दोष हळूहळू आपोआपच नष्ट होतील. आपल्याला असणारी संकटे, आपल्याला असणारे दुःखे आपोआप नष्ट होतील. म्हणून आपण सदैव मुखाने रामनाम भजन करावे, असं सांगितलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.